नमस्कार मंडळी, मी विकास नायकरी स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच VN ब्लॉगमध्ये। आजची राईड एकदम खास होणार आहे, ती म्हणजे अतिशय पवित्र आणि आध्यात्मिक ठिकाणी म्हणजेच गगनगिरी महाराज मठ खोपोली। चला तर मग निघूया, आपली बाईक काढूया आणि राईडला सुरुवात करूया। तर मंडळी या पूर्ण सेटअप आपला तयार होतोय आणि आता माईक वगैरे सगळं हे पण रेडी झालंय, हे पण घेतलंय। आपली बॅटरी सुद्धा फुल चार्जिंग झालेली आहे। माईक, जॅकपॉट सगळ्या गोष्टी आपण रेडी करतोय आणि आपल्याला आता निघायचं आहे आपल्या राईडवरती। चला तर मग आपला कॅमेरा पण सेटअप झाला आहे, हेल्मेट सुद्धा रेडी आहे, बॅग सुद्धा भरलेली आहे आणि आता फक्त आपल्याला याला गोप्रो हे करायचं जॉईन आणि निघूया। तर आपला पटापट आपण रेडी करूया आणि निघूया आपल्या राईडवरती। हा असा सेटअप आपल्याला तयार करायचा। तर आपली बाईक काढूया आणि निघूया आपल्या राईडवरती। बाईक थोडी घाण। चला तर मित्रांनो, आता आपण सोनारपाडा गावातून डायरेक्ट आता हवेला लागतोय आपण बाहेर आणि लेफ्ट मारल्यानंतर आपण मानपाडा रोडने सरळ जाणार आहोत। आणि हे मेट्रोचं काम चालू आहे, हे सगळं आता हे काम कधी होतंय काय सांगता येत नाही। तर मित्रांनो, फायनली राईडला सुरुवात झालेली आहे। तुम्ही बघू शकता की मेट्रोचं काम सुद्धा जोरदार चालू आहे। तर मंडळी, आपण इथून जाणार आहे राईटला आणि इथून हा तळोजातून रोड जातो डायरेक्ट पनवेल आणि कळंबोली। तळोजा मार्गे जाऊन आपण सरळ पकडणार आहोत रूट आपला खोपोली। राईट मारतोय आणि हे बघा गणेश भाऊ पुढे चालले। जोपर्यंत आपण या तळोजामध्ये तिथून ट्रॅफिकमधून बाहेर पडत नाही तोपर्यंत आपण मोकळा श्वास घेऊ शकत नाही, कारण की एवढी ट्रॅफिक असते आणि एवढा टाईम लागतो। पेट्रोल पहिलं पेट्रोल गरजेचं आहे, गरजेचं, त्याशिवाय गाडी आपली जाणार नाही। कुठे घेऊ? एक 1020। ही आहे तळोजामध्ये तिची ट्रॅफिक। अजून रस्त्यांची कामं आहेत, अजून रस्त्यांची कामं चालू आहेत। कधीपासून याचे रस्त्यांची कामं चालतात काय? आपण बाईक चेंज करतोय, त्यांना त्या गाडीवर बसवलं, सायरच गाडी चालवते आणि आमचे गणेश भाऊ पाठीमागे बसलेत, आपले राईडचे पार्टनर लोक। चला तर चला आपल्याला ज्युपिटरवरती जायचं आहे। इथून पुढे आपण जरा ज्युपिटरची मजा घेऊया। हा जातो मुंबईला आणि हा जातो गोवा, पुणे, रायगड। तर आता आपण येऊन पोहोचले शिवडूंगच्या टोल नाक्याजवळ। अजून आपल्याला 30 ते 35 किलोमीटर लांब जायचं आहे, त्याच्यानंतर आपण आपल्या पॉईंटवरती पोहोचणार आहोत। चला तर मग। काय भारी हिरवळ आहे यार सगळीकडे, बघूनच डोळ्यांना किती शांत वाटतंय। या हिरवळीमुळे हवा किती थंड आणि शुद्ध वाटते, शहरातील धूळ अजिबात जाणवत नाही। अशा रस्त्यावरून बाईक चालवायला एक वेगळीच मजा येते, एकदम पॉवरफुल वाटतं। खूप दिवसांनी इतकी छान ग्रीनरी पाहायला मिळाली, सगळा थकवाच निघून गेला माझा। तर मित्रांनो, आता आपण खोपोलीत पोहोचलेलो आहोत आणि इथून आपण लेफ्ट घेतल्यानंतर
आपण जातो सरळ मंदिराकडे. आणि ज्याला कुणाला यायचं असेल तर आपण ट्रेनने सुद्धा येऊ शकता. खोपोली रेल्वे स्टेशन पासून साधारण 1 किलोमीटर अंतरावर आहे आणि रिक्षा सुद्धा सहज उपलब्ध आहेत. तर तुम्ही बाईकवरती सुद्धा येऊ शकता आणि ट्रेनने सुद्धा येऊ शकता. तर मंडळी, फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत गगनगिरी महाराज मठ येथे खोपोलीमध्ये. तर आता आपण पार्किंगसाठी जागा बघूया आणि आपली बाईक पार्किंग करून आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. हे ठिकाण आध्यात्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याचा संगम असून आठवड्यातील शेवटी येथे खूप भाविक शांततेसाठी येतात. तसेच गुरुपौर्णिमेला येथे मोठा उत्सव असतो आणि लाखो भाविक भेट देतात. हे ठिकाण निसर्गरम्य शांत वातावरणात असून ध्यान आणि अध्यात्मासाठी. तर मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत अतिशय सुंदर धार्मिक स्थळी आणि शांततेच्या ठिकाणी. इथे आल्यानंतर आपल्याला पूर्ण आपला थकवा जातो बाईक राईड करून आल्यानंतर, कारण की इथलं लोकेशन जेवढं सुंदर आहे की आपल्याला काही म्हणजे असा त्रास होत नाही. आणि थोड्याच वेळात तुम्हाला मी मंदिराच्या परिसरातला जो निसर्ग सौंदर्यरम्य वातावरण आहे तो आपण आतमध्ये गेल्यानंतर बघणार आहोत. तर मंडळी, गेटमधून प्रवेश करताच भाविकांच्या सोयीसाठी पादत्राणे ठेवण्याची सोय उत्तम प्रकारे करण्यात आलेली आहे. अगदी खरं आहे, गगनगिरी महाराजांच्या मठात पाऊल ठेवताच एक वेगळी शांतता आणि सकारात्मकता जाणवते. तिथे गेल्यावर मनावरचा सगळा ताण हलका झाल्यासारखं वाटतं. लांबून प्रवास करून आल्यानंतर जेव्हा आपण थंड पाण्याने हातपाय धुतो ना, तेव्हा शरीराचा अर्धा थकवा तिथेच निघून जातो आणि आपण पुढच्या दर्शनासाठी ताजेतवाने होतो. पुढे जाताच आपल्याला महाप्रसादाची कुपन मिळण्याची सोय असल्यामुळे भाविकांचा पुढचा प्रवास खूप नियोजित आणि सोपा होतो. तिथे गेल्यावर सर्वात आधी लक्ष वेधून घेते ती म्हणजे तिथली काचेसारखी स्वच्छता. कुठेही कचरा किंवा अस्ताव्यस्तपणा दिसत नाही, ज्यामुळे तिथे बसून ध्यान करायला खूप छान वाटतं. मठातील बागा, शोभिवंत झाडं आणि फुलांची मांडणी अतिशय सुंदर आहे. हिरवळीमुळे डोळ्यांना आणि मनाला खूप थंडावा मिळतो. तर मंडळी, पाटण तालुक्यातले मंडुरे गावचे पाटणकर सरकार म्हणून ओळखले जाणारे कुटुंब. पाटणकरांचं मूळ आडनाव साळुंके. महाराजांचा जन्म देखील इथलाच. 1906 साली वडील गणपतराव आणि विठाबाई यांच्या पोटी गगनगिरी महाराजांचा जन्म झाला. गगनगिरी महाराजांचं नाव श्रीपाद पाटणकर साळुंके. त्यांचे कुटुंब मंडुरे या गावात राहिला होते. महाराज 3 वर्षाचे असताना आईचे आणि 5 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लहान वयातच त्यांनी घर सोडून नाथ संप्रदायात प्रवेश केला आणि तपश्चर्या सुरू केली. ते पाण्यात उभे राहून ध्यान करत असत. इतके एकाग्र की त्यांच्या पायांना मासे कुरतंडत असून तरी ते ध्यानातून उठत नसत, अशी त्यांची ख्याती होती. कोल्हापूर जवळील गगनबावडा येथे वास्तव्य केल्याने त्यांना गगनगिरी हे नाव मिळाले. तिथे त्यांनी तपश्चर्या केली. महाराजांनी अनेक ठिकाणी आश्रम उभारले आणि खोपोली येथील मठ त्यांच्या प्रमुख आश्रमांपैकी एक आहे, जिथे त्यांनी महासमाधी घेतली. तसेच मंडळी, त्यांनी बद्रीनाथ, केदारनाथ, मानसरोवर यांसारख्या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली आणि योगशास्त्रातील अनेक विद्या प्राप्त सुद्धा केल्या. मी जर गगनगिरी महाराज मठाच्या मागे पाहिल्यास तुम्हाला लगेचच प्राचीन वीरेश्वर मंदिर दिसेल आणि मठाच्या आवारात इतर अनेक देवस्थाने आहेत, ज्यामुळे हे ठिकाण एक शांत आणि आध्यात्मिक केंद्र बनले आहे. हे मंदिर पेशवकालीन असून नाना फडणवीस यांनी बांधले आहे आणि ते गगनगिरी आश्रमाच्या आध्यात्मिक परिसराचा भाग मानले जाते. गगनगिरी महाराज मठाच्या परिसरात अनेक मंदिरं आहेत, ज्यात मुख्यत्वे करून वीरेश्वर महादेव मंदिर, सोमजाई देवी मंदिर, राम मंदिर, नवग्रह मंदिर आणि स्वामी समर्थ मठ यांचा समावेश आहे. या मंदिरामध्ये
विविध देवतांची पूजा सुद्धा केली जाते, त्यामुळे आध्यात्मिक शांतता मिळते. वीरेश्वर महादेव हे भगवान शंकराला समर्पित असून येथे शंकराचे दर्शन घेणे हे एक महत्त्वाचे आध्यात्मिक कार्य मानले जाते. सोमजाई देवी मंदिर हे आदिशक्ती रूप असलेल्या सोमजाई देवीला समर्पित आहे. राम मंदिर धर्म आणि सद्गुणांचे प्रतीक असलेले हे मंदिर भक्तांना शांती आणि मार्गदर्शन देते. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील आणि भारतातील इतर थोर संतांच्याही मूर्ती तिथे पाहायला मिळतात, ज्यामुळे एकाच ठिकाणी संपूर्ण आध्यात्मिक भारताचे दर्शन आपण घेऊ शकतो. तर मित्रांनो, बऱ्यापैकी दर्शन घेऊन झालेले आहे आणि आता आम्हाला जोराची भूक लागलेली आहे, त्यामुळे आता आम्ही रांगेत उभे राहून महाप्रसादाचा आस्वाद घेणार आहोत. चला तर मग. गगनगिरी महाराजांच्या मठातील दर्शन आणि त्यानंतरचा महाप्रसाद हा खरोखरच एक तृप्त करणारा अनुभव असतो. भूक लागलेली असतानाही रांगेत उभे राहून आपली पाळी येण्याची वाट पाहणे हा सुद्धा एक प्रकारचा संयमच असतो. मठातील जेवण साधे असले तरी त्याची चव खूप गोड लागते. कदाचित त्यात असलेली सेवा आणि भक्ती यामुळे तो महाप्रसाद अमृतासारखा वाटतो. गरमागरम महाप्रसाद मिळाल्यावर जी तृप्ती मिळते ती कोणत्याही मोठ्या हॉटेलमधील जेवणापेक्षा नक्कीच जास्त असते. तर मित्रांनो, आता आपलं जेवण झालेलं आहे. तर आता आपला पुढचा प्रवास आपण गगनगिरी महाराज जिथे साधना करायचे त्या गुहेकडे आपण जाणार आहोत. खोपोली येथील गगनगिरी महाराज आश्रम हा केवळ एक आध्यात्मिक केंद्र नसून निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी हा केवळ एक नंदनवन आहे. पायथ्यापासून गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 15 ते 20 मिनिटे लागतात. सह्याद्रीच्या कुशीत आणि पाताळगंगा नदीच्या काठी वसलेले हे ठिकाण अत्यंत शांत आणि निसर्गरम्य आहे. आपण जसजसे गुहेच्या दिशेने जातो तसतसे आपल्याला सभोवताली सह्याद्रीच्या रांगांमधील घनदाट झाडी पाहायला मिळते. इथली हवा अतिशय शुद्ध आणि थंड आहे, जी मनाला अगदी ताजेतवाने करते. गडावर जात असताना गोशाळा हे एक मुख्य आकर्षण आणि श्रद्धेचे स्थान आहे. गगनगिरी महाराजांच्या शिकवणीत गोसेवा याला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. येथे प्रामुख्याने भारतीय वंशाच्या गायींचे पालनपोषण केले जाते. महाराजांच्या मते गायीची सेवा ही ईश्वरांची सेवा करण्यासारखीच आहे. डोंगरावर असूनही या गोशाळेत स्वच्छतेची आणि गायींच्या साऱ्या पाण्याची उत्तम सोय केलेली दिसते. डोंगराच्या कुशीत आणि निसर्गरम्य परिसरात ही गोशाळा असल्याने तिथे गेल्यावर मनाला खूप शांती मिळते. आश्रमाचा परिसर हा घनदाट झाडीने वेढलेला असल्यामुळे येथे तुम्हाला आंबा, फणस, सावर आणि अनेक आयुर्वेदिक वनस्पती पाहायला मिळतात. पावसाळ्यात जर तुम्ही आलात तर हा परिसर पूर्णपणे हिरवागार होतो आणि डोंगरावरून वाहणारे छोटे धबधबे मनाला प्रसन्न करतात. गगनगिरी महाराज गुहेकडे जात असताना लागणारे शिव मंदिर हे अतिशय शांत, सात्विक आणि निसर्गरम्य आहे. गगनगिरी महाराज हे स्वतः शिवभक्त होते, त्यामुळे या परिसरात आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात सुबक आणि तेजस्वी शिवलिंग आहे. गुहेत जाण्यापूर्वी या शिवमंदिरात दर्शन घेऊन भाविक पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात. हे मंदिर पाषाणात बांधलेले असून त्याची रचना पारंपरिक हिंदू मंदिर शैलीतील आहे. मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ आणि शिस्तबद्ध आहे. सह्याद्रीच्या कुशीत आणि घनदाट झाडीत हे मंदिर वसलेले असल्यामुळे तिथे गेल्यावर मनाला वेगळी शांतता मिळते.
इथून आपल्याला वरती जायचं आहे गुहा दर्शन. ते सकाळी याचा टायमिंग असतो 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. आश्रमातून डोंगराच्या दिशेने जाणारी ही पायवाट तुम्हाला गुहेकडे घेऊन जाते. ती कडल मध्यम स्वरूपाची असून निसर्गाचा आनंद घेत दिवस पूर्ण करता येईल. वरती जात असताना वाटेत आणि पायऱ्यांच्या बाजूला भाविकांना विश्रांती घेण्यासाठी ठिकठिकाणी सिमेंटची बाके बसवण्यात आली आहेत. चढताना थकवा जाणवल्यास किंवा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही तिथे थोडा वेळ बसू शकता. जर कोणाला थान वगैरे लागले असेल, थकवा आला असेल तर इथे पाण्याचे टाकी सुद्धा उपलब्ध आहे. तर आपण इथून पाणी वगैरे पिऊ शकता आणि थोडीशी विश्रांती घेऊन पुढचा प्रवास करू शकता. गुहेकडे जाताना वाटेत आणि पायऱ्यांच्या बाजूला भाविकांना विश्रांती घेण्यासाठी ठिकठिकाणी सिमेंटची वाटे बसवण्यात आली आहे. चढताना थकवा जाणवल्यास किंवा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही इथे थोड्या वेळ बसू शकता. आश्रमाच्या मुख्य भागातून डोंगराच्या कुशीत असलेल्या गुहेपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. या पायऱ्या फार मोठ्या किंवा कठीण नाहीत, त्यामुळे सर्व वयोगटातील भाविक सहजपणे चढू शकतात. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला काही ठिकाणी रेलिंगची सोय केलेली आहे, त्यामुळे चढताना आधार मिळतो. गुहेच्या अगदी जवळ पोचल्यावर तिथे मोकळी जागा आणि बसण्यासाठी ओटे देखील आहेत. भक्त तिथे बसून ध्यान करू शकतात आणि शांतपणे गगनगिरी महाराजांच्या पादुकांचे दर्शन सुद्धा घेऊ शकतात. गुहेच्या परिसरात गेल्यानंतर सर्वात आधी जाणवते ती म्हणजे तिथली शांतता. डोंगराच्या कपारीत असल्यामुळे शहराचा कोणताही गोंगाट तिथे पोहोचत नाही. डोंगराची नैसर्गिक गुहा आणि भोवती असलेली घनदाट झाडी यामुळे तिथे नेहमीच गारवा असतो. उन्हाळ्याच्या दिवसातही गुहेजवळ पोचल्यावर वातानुकूलित खोलीत आल्यासारखा थंड अनुभव येतो. हा गारवा चढणीमुळे आलेला थकवा क्षणार्धात दूर करतो. गुहेजवळ पोचल्यानंतर आपल्याला कडावची देवी किंवा पाताळेश्वर देवी यांचे स्थान असल्याचे मानले जाते. गुहेच्या परिसरात निसर्गाच्या कुशीत ही देवी विराजमान आहे. गुहेकडे जाणारे अनेक भाविक या देवीचे दर्शन घेऊनच पुढे जातात. तिथले वातावरण अतिशय शांत आणि सात्विक असते. गुहा हे तपश्चर्याचे आणि ध्यानाचे ठिकाण आहे, त्यामुळे प्रवेश करताना अजिबात आवाज करू नका, जेणेकरून तिथले पावित्र्य आणि शिस्त राखली जाईल. हीच ती पवित्र जागा आहे जिथे परमपूज्य गगनगिरी महाराजांनी अत्यंत कडक तपश्चर्या केली होती. महाराजांनी या ठिकाणी केवळ ध्यानच केले नाही, तर त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात राहून अनेक वर्षे खडतर साधना देखील केली. या गुहेच्या निसर्गात आणि एकांत वातावरणामुळेच त्यांनी या जागेची निवड केली होती. अनेक वर्षांच्या साधनेमुळे या गुहेला आता एक सिद्धपीठाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळेच आजही तिथे प्रवेश केल्यावर भाविकांना एक वेगळी शक्ती आणि चैतन्य जाणवते. डोंगराच्या कडेला असलेल्या या गुहेत पोहोचल्यावर एक वेगळीच अनुभूती येते. गुहा नैसर्गिक असल्यामुळे आतमध्ये महाराजांच्या पादुका आणि प्रतिमा स्थापित आहेत. तिथे अखंड दिवा तेवत असतो. या दिव्याचा मंद प्रकाश गुहेतील वातावरणात एक वेगळीच गुढता आणि सात्विकता निर्माण करत असतो. गुहेच्या आत महाराजांची एक अतिशय प्रसन्न मूर्ती किंवा भव्य फोटो आहे, ज्याकडे पाहिल्यावर त्यांच्या तपश्चर्याची तेजस्विता जाणवते. गुहेच्या मुख्य भागात गगनगिरी महाराजांच्या पवित्र पादुका स्थापन केल्या आहेत. सर्व भाविक याच ठिकाणी नतमस्तक होतात.
मित्रांनो, हा होता गगनगिरी महाराज आश्रमातील गुहेपर्यंतचा आमचा प्रवास. ती घनदाट झाडी, वाटेत लागणाऱ्या पायऱ्या आणि शेवटी गुहेत जाणवणारा तो अद्भुत गारवा. सगळंच कसं विलोभनीय होतं ना. निसर्ग आणि अध्यात्म यांचा हा सुंदर मिलाप तुम्ही एकदा तरी अनुभवायला हवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा VN ब्लॉग.